आता व कसं करायचं आता? उर्मिला बाईसाहेब म्हणले ते बी बराबरच आहे की. असंच कसं जायचं हात हलवत लेकीच्या सासरी? पोरीच्या सासरकडच्यांचा मानपान हाय तो केलाच पाहिजे की. खरं आहे तुझं, पण त्यांच्यासाठी काय न्यायचं म्हणल्यावर त्यांच्या तोडीच न्यायला लागल की. तेवढी ताकद तरी आहे का आपली? मग राहू द्या. मोकळ्या हाताने गेल्यावर हसू होण्यापेक्षा आपण जायलाच नको पूजेला. अगं नाही गेलं तरी पण हसू होणारच आहे सुरके. सगळी लोक म्हणतील मानपान करायची ताकद नाही म्हणूनच आली नसतील. आणि आबासाहेबांना कसं दुखवायचं ग? त्यांचा शब्द मोडला तर त्यांना लय वाईट वाटेल, आणि आपल्या राणीला बी लय वाईट वाटेल बघ आपण नाही गेलो तर. दोन्हीकडून मारा नाही आपल्याच. आता कुठनं सोंग आणायचं पैशाचं, आणि कसं करायचं हो मानपान? राणी, राणी, काय ग? का रडतेस? राणी, शांत रहा बाळा. काय झालंय? हे बाळा, काय झालं? का रडतेस? अगं बाई, काय ग हे? अगं कसं लागलं? किती लागले हे? अगं तू कुणालाच काहीच बोलली नाहीस राणी. कुठं लागलं हे? खेळता खेळता परातीत हा काचेचा तुकडा होता, तो लागला. परातीत काचेचा तुकडा? अगं पण परातीत काचेचा तुकडा आला कुठून? ते मला पण नाही माहित, पण अंगठी शोधता शोधता ती काच घुसली. मला वाटतंय राणी, तुला त्रास देण्यासाठी नक्की कोणीतरी हे करताय. बर असू दे, तू खाली बस, मी ह्याच्यावरती मलम लावून देते. बस बघू तू खाली. नाही नाही, एवढं काय नाही, राहू दे. राणी, मी म्हटलं ना तुला, खाली बस बघू आधी. बस तू, मी मलम लावून देते. बस बस बघू. हो बाई, लेकराला किती लागलंय बघू बरं. दे इकडं हात. हा, आता बघ मलम लावलाय ना, आता तुला बरं वाटेल. हा, बास कर की ग, रडू नको म्हटलं, तू अजून रडतीयस. माझं ऐकणार नाहीस का बाळा? ऐकते ऐकते मी तुमचं, पण आता मला रडू दे. माझ्या आई बुवा येतील ना, त्यांच्या समोर हे सगळं निघालं. ते आले ना की त्यांच्या समोर निघालं एक आसू पण उरलं नाही पाहिजे माझ्या डोळ्यात, नाहीतर खूप वाईट वाटेल त्यांना. म्हणून मला आताच रडू द्या. राणी बाळा, मला समजतंय ग तुझ्या मनाची अवस्था काय आहे. आता तुझ्या मनाची काय घालमेल चालली मला कळतंय ग सगळं. पण मला सांग, अशी हिंमत हरून चालणार आहे का? मी तुला म्हटलं होतं ना, तू एक धाडसी मुलगी आहेस. तुझ्यामध्ये ताकद आहे राणी, हे दिवस पालटून टाकण्याची. तू त्या दिवसाची वाट बघ, ज्या दिवशी तू सगळ्यांची मनं जिंकलेली असणार आहेस. मला माहिती आहे तू हे नक्की करून दाखवशील, कारण तुझ्यामध्ये माया आहे, तुझ्या मनामध्ये सगळ्यांविषयी प्रेम आहे. आणि राणी, प्रेमानेच तर जग जिंकता येतं ना. आणि अगं, ही तर हाडामासाची माणसं आहेत, मग यांचं मन जिंकणं तुला काय अवघड आहे सांग बघू? मला खरंच जमल हे. का नाही जमणार? नक्की जमेल. फक्त बाळा, तू उमेद हारू नकोस. हे बघ, फळाची अपेक्षा न करता तू प्रयत्न तर करत राहा. आणि मला विश्वास आहे, देव तुझ्या वाट्याचं सुख तुला एक ना एक दिवस देणार. खरंच ऐक माझं. मी ऐकेन तुमचं. इंद्रजित सर माझ्यासाठी लग्नाला उभं राहिले ना, आता मी या घरच्या जाडी अडचणीला उभं राहणार. इंद्रजित सर
आणि या घरच्यांना त्यांची मनं मी जिंकणार. त्या सगळ्यांना मी सांभाळून घेणार. मी मायेनं सगळ्यांना जपणार. मग बरं, आता कसं शहाण्यासारखं बोललीस, असाच स्वतःवर विश्वास ठेव आणि मग बघ सगळं तुझ्या मनासारखं होईल. आयुष्य पण तुला ह्या झालेल्या जखमांसारखंच आहे. अगं जखमांना जसं औषध लावावं लागतं, मायेची फुंकर घालावी लागते, तसंच आहे हे पण. बरोबर आहे तुमचं. तुमच्या रूपानं मला या घरात मायेची भुंकर आणि प्रेमाची सावली मिळाली. आता त्याच प्रेमानं मी सगळ्यांना सांभाळून घेईन. खात्री आहे मला. विक्रांत, स्वतःशीच एवढं हसायला झालंय काय आज? हे तू विचारणारे कोण? काय बोललास? विक्रांत एकदाच बोलतो, दुसऱ्यांदा बोलून शब्द वाया घालवत नाही. तुझी तब्येत बरी आहे ना? काय झालंय काय अचानक? फीवर. महाडिक इंडस्ट्रीजचा MD बनण्याचा फीवर चढलाय मला. मला समजेल असं बोलशील का? इंदिरा फॅक्टरीत नव्हताच. MDच्या चेअरवर बसलो होतो मी. ज्या दिवशी मी MD होईन आणि त्या चेअरवर बसीन, त्या दिवशी सगळे माझ्या मागे पुढे करतील, माझी हांजी हांजी करतील, मला विचारतील, रिस्पेक्ट देतील, कारण मी मोस्ट डिझर्विंग आणि कॅपेबल MD असेल. त्या MDच्या चेअरवर बसल्यानंतर माझा रुबाब वेगळाच असणार आहे. हे सगळं थोड्या वेळ त्या MDच्या खुर्चीत बसून वाटलं तुला? ऑफकोर्स. इथेच तर चुकतोस ना विक्रांत तू. एका पिसात लगेच तुझा मोर होतो. म्हणजे MD होण्यासाठी मी काहीच प्रयत्न करत नाही असं म्हणायचं तुला? करतोस ना, प्रयत्न करतोस, पण लगेच स्वप्न बघायला लागतोस. तीच स्वप्न कंप्लीट कशी होतील याचा विचार कर. विचार करत नाही असं वाटतं तुला? पण काही घडतंय का मनासारखं? आत्तापर्यंत नाही घडलं, पण आता घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय करणार आहेस? आत्तापर्यंत आपण त्या इंद्रावर कुरघोड्या करत होतो. तो सगळीकडून बेदखल कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करत होतो. पण आता ह्या घरात ती राणी आली आहे. आपल्या हातात आता नवीन शस्त्र आलंय विक्रांत. म्हणजे नेमकं काय करायचंय? त्या राणीच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि त्या इंद्राच्या पाठीवर गोळ्या मारायच्या. नाही नाही नाही, मला कळलं नाही. कळणार पण नाही. उर्मिलाचे प्लॅन समजणे इतके सोपे नाही आहेत विक्रांत. आणि तसंही या सगळ्या गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही आहे. ह्या गोष्टी जशा हळूहळू घडतील ना, तशा त्या हळूहळू बघण्यात गंमत आहे. तू फक्त मी म्हणते तसं करशील? ऑफकोर्स. मग आता इंद्राची जागा घ्यायला तू तयार राहा.